समोर यायला आठवले कोण होता आपलं पोत न्यायचं आहे आठवत तो पोतं नेला हो तुझी बायको कलकल करते. नाही, मी आहो ना 400 रुपये देतो तुम्हाला 400 रुपये भाडं 400 मग टाक. बरोबर लागतो. खर्चा करत असेल तर उचलतो बघा तू पोत. गेल्या गेल्या तुला बाजारातली कद्दू भाजी चालतो तू उचल फक्त. कधी म्हणजे मग टाकतो. बाप्पा माव कड काय गाडी गमचे गाणे लाव गमचे. आम्ही जिंदा मी पैसे भाडं दिलं 400 रुपये. पिताडे कुठे गेले? कुठे पडलो हो? पल्ले ते पल्ले गाड गलबला करू नका फक्त चला. अरे बरंच लवकर झालं तू. ब्युटी पार्लरला गेलती. ब्युटी पार्लर तुला काय करायचं 7 वर्ष लग्नाला झाले आपल्या काय नवीन नवरी नवस तिथं जाय धोंडे खायला जायचं आपल्याला. चल तुमचं काय आहे? गळ्यात रुमाल घातला की निघले तुम्ही. आणि तुम्हाला कितींदा सांगितलं दारू पिऊ नका म्हणून. आणि तुम्हाला जेव्हा मी माहेरी जायचे तेव्हाच दारू प्यायची. आहे सासरवाडीला तर मी मुद्दाम पिऊन जातो कारण तिथं मला बोला हिंमत येते. हा आणि 5 ग्रामची अंगठी या धोंड्याला पाहिजे केल्या पाहिजे नाही 1 ग्रामची दिली त्या माय ना. हा हो का? चला आता. हा तेच मग अंगठी ओरिजिनल पाहिजे सोन्याची बा. अहो, तुम्ही चला हो. संपलं पेट्रोल. चल उतर चार्जिंग आहे संपली मी देशीची क्वार्टर आहे उतरली. चल गाडी घे ढकलत. मी घेईन ना. मला आवडत नाही. अरे लाडात आली का तू भेटू कुठं इथं भेटला आता झाडो पाठ घे पटकन ऐकलं होय. चल घे चल. अहो ढकलं ना हो. हे पाय माग बघ माग पाय 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 गाडो पाडली. चल अशाने मी तुमच्यासोबत कुठे येत नाही. हा येऊ नाही म्हणून तर करायला हे. हा चल चल इकडे काय शेरिंग इकडे इकडे गाडी घे. हा सासरे बा अहो राम राम जाय. राम राम. राम राम. गाडीला काय झालं? गाडी काऊन लोटत आणली? पेट्रोल आणि डिझेल खोटच भेटायचं झालं ना गाडीत कमी होतं ढकलीत आणायला लावली तुमच्या लेकीला. बाबा यांनी गाडी ढकली त्यांना लावली. मी का पूजा करू का वाटत चला हे घरात. आणि तुम्ही हे सांगा मला 5 ग्रामची अंगठी केली की नाही? जवाई ते तर नाही केले हो. अंगठी तर नाही केली. अंगठी नाही केली ए चल दिवस चल घराकडे चल गाडी गेली लोट चल. धोंड्याची अंगठी केली नाही जावायला ते बी लाडका. जवाई अंगठी नाही पण हे आणलंय. ए गाडी ठेव गाडी ठेव. चल मदत अंगठीच करा म्हणून मान आहे का हो कवाय बी का धोंड्यावर बी भागावं लागते. हा ते भाऊ द्या इकडे. मोदी साहेबांना बी सध्या सांगितलं सोनं करू नका म्हणून. अहो मग माहिती जवायला काय लागतंय ते. अहो तुम्हाला जेव्हा घडल तेव्हा सोनं करा सध्या याच्यावरच भागवा ना ना. तुमचं कोणत्या वयात लग्न झालं? बापू आऊ तू मग लग्नच झालं नाही. मी बाप काय डायरेक्ट आबाळातूनच पडलो काय? अरे बापू लग्न झालं नाही म्हणजे मोठं संगीत लग्न झालं नाही. मी तुझ्या नानीला पळून आणलो होतो. अहो तुम्ही पळून आणा की दमान आणा मग आता कोणत्या वर्षी तुम्ही पळून आणलं होतं नानीला? तेव्हा लहानपणीच लग्न व्हायचे रे. तुझ्या नानीला मी 16व्या वर्षी आणलो बघ. ते तुम्हाला काय लाज वाटायली की नाही जराशी तरी? मग इथं 30 वर्ष व्हायला आणि तुम्ही मग लग्नाचं फायनल झाली आणि तुम्ही 16व्या वर्षी पळून आणलं. यमदा जर तुम्ही मग लग्न केलं नाही तर तुमच्या झोपेतच गळा दाबतो. हा मग तुम्ही आणली हाव. बाप्पा हेनं का माझ्या जीवाला ताप लावलाय गड्या. सपनात हेनं दिसालाय मला. आता ह्याचं लग्न केल्याशिवाय हेनं काय मला निवांत झोपू दे ना गड्या. गळ्यास खरं सांगतो मेयर लई पेली दारू. तुझ्यासाठी मालकाला सांगितली हापकाट हे उकडा 600 रुपयात घेतला आपण दोघांना भराय. तुला 300 मला 300 मग 250ची तर दारूच झाली माहिती सकाळपासून. 600 मधले आता उरले 300. ते दोघं 50-50 घेऊतात घराकडे जाऊता. काय विषय आहे त्याचा? मग याच्यातले पैसे कसे देईल बा तुला 300 रुपये? तुझ्या हिशातले पैसे नाही
मी तुला लावलं मी तुला लावलं अरे मी तुला लावलं. काय रे तुमचा गलबल आहे? आमचं थोडं पर्सनल मॅटर आहे. तू कोणस अरे उकंड्याचा मालक हो रे. मालक? तुम्हाला हे उकंडा कोण भरायला सांगितलं? ते होय उकंडा मग. ते होय उकंडा? अरे गणेश ते उकंडा म्हणा. चल घराकडे. तुला नाही मला नाही. कशी काय पैसे दिले मग आपले? आपण लोकांचा उकंडा भरणार ते कसे देईल पैसे? कशी काय देत नाही अरे कसं क्वार्टर घे क्वार्टर घे. हा आता मुकाट्यान बस. क्वार्टर दिला की खुशच झाला का तू? पाहिला काय माणूस असेल घराकडे. ना हा तुमचं कोणत्या वयात लग्न झालं? बापू आवदू मग लग्नच झालं नाही. मी बाप काय डायरेक्ट आबाळातूनच पडलो काय? अरे बापू लग्न झालं नाही म्हणजे मोठं संगीत लग्न झालं नाही. मी तुझ्या नानीला पळून आणलो होतो. अहो तुम्ही पळून आणा की दमान आणा? मग आता कोणत्या वर्षी तुम्ही पळून आणलं होतं नानीला? तेव्हा लहानपणीच लग्न व्हायचे रे. तुझ्या नानीला मी 16व्या वर्षी आणलो बघ. ते तुम्हाला काय लाज वाटायली की नाही जराशी तरी? मग इथं 30 वर्ष व्हायला आणि तुम्ही मग लग्नाचं फायनल झाली आणि तुम्ही 16 वर्षी पळून आणलं. यमदा जर तुम्ही मग लग्न केलं नाही तर तुमचा झोपेतच गळा दाबतो. हा मग तुम्ही आणली हाव. बाप्पा हेनं का माझ्या जीवाला ताप लावलाय गड्या. सपनात हेनं दिसालाय मला. आता ह्याचं लग्न केल्याशिवाय हेनं काय मला निवांत झोपू दे ना गड्या. कशी आहे जोडी आपली? आपल्याला काय येळ आली रे त्या डिझेल पाई इकडे यायची पहिल्यावाल्याकडे. अरे यालो थांबून यालो तू पुढे व्हाय. अरे तू आपल्याला पहिले लागत होते रे वखरायचं होतं. तुम्ही तर ट्रॅक्टर वाले व्हा ना दोघे. ट्रॅक्टर आहे मात्र डिझेल भेटे ना म्हणून तर तुमच्याकडे आलो आम्ही. डिझेल भेटल? हा तवा बैल इकून खाल्ले ट्रॅक्टर घेतले आता डिझेल भेटत घ्या आता. तू जास्त बोल नको. किती पैसे घेतो ते सांग आधी. आपला वखरायचा आहे. मी का? तुमची नांगरवटी किती होती बा ट्रॅक्टरची? 2,500 रुपये एकर. हा आपलं बी वखरनं 5,000 रुपये एकर चालू आहे सध्या. 5,000? अबे काय येडा झाला काय? त्या बैलाची किंमत सांग डायरेक्ट. बैलाची किंमत का? तुमच्या हेडची किंमत काय चालू आहे सध्या? 8 लाख नाही. आमच्या बैलाची किती? 10 लाख. मायला ही काय येळ आली रे आपल्यावर त्या डिझेल पाई. तर आपल्या दोघांच्या खांद्यावर तू ठेवून आता आपण वखरू. आखरीला बैलावरच यावं लागते. जुनं ते सोनं असते. हा एकूण एकाचा चढावर ट्रॅक्टर घ्याले. ह्या आता डिझेलच नाही. बस ख्याल तुम्हारा लम्हा लम्हा तड़पाए ये तड़प कर रही है. अरे काय झालं तुला असं काऊन करायला? अरे दादा तिने मला धोका दिला रे. धोका? अरे पोरीच्या नादी लागू नका रे. स्वतःच्या मायबापाचा विचार कर. काय म्हणावं त्या जन्म दिलेल्या मातेने? हा तूच सांग बरं. अरे काहीतरी नाव मोठं कर. स्टेटस बनव स्वतःच. आज पाय मी कुठल्या कुठं गेलो. आज माझ्याकडे काय नाही. समजे गल्लोगल्लीत मी वाट बघत बसते तर इतकं मोठं नाव केलेलं आहे. मला स्वतःवर प्राऊड आहे प्राऊड. असं काहीतरी कमव. पोरीच्या नादी लागत बसला तू. भाऊ भाऊ खरंच चुकलं रे. आता मी काहीतरी तुझ्यासारखं बनूनच दाखवतो. बनूनच दाखव काहीतरी. हा आहे का मला कचरा सुका कचरा? आहे का मला कचरा सुका कचरा? अण्णा तर ऋषाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला. आपल्या एरियामध्ये वाळूच्या ट्रिपा टाकायला. असं का? मागच्या वेळेस त्याला एकदा समज देऊन सोडलं होतं. बहुतेक त्याची पायली भरत आली. त्याचे हातपाय थोडा लागतात म्हणा. चल गाडी काढ. दादा अन्नाचा खूप त्रास व्हायला बरं आपल्याला. आपले सगळे वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यामध्ये फक्त अन्नाचाच हात आहे बरं दादा. येऊ दे चालेल आज. त्याचं काय ते आज फायनलच करून टाकतो. बोलवलं मी त्याला.
लक्ष्या या अण्णा या, तुमचीच वाट पाहू लागलो मी. जास्त उडू नको. शंखदाने किती जरी गाजले ना, बदामाची बरोबरी कधीच करू शकत नाही बरं, लक्षात ठेव. ते तर येणारी वेळात ठरवल कोण कोणाची बरोबरी करते ते. 1.5 पैशाची पगार घेऊन मालकाच्या जीवावर उड्या मारू नको. दोघाला मार्केट मधून असं गायब करील जसं काय नक्षावरून एखादं गाव गायब होईल. असं डिझेल भेटू नाही मालकाला. हा, फुकट पगार भेटायची आपल्याला, फक्त पुसायचं ट्रॅक्टर बसायचं घरी. मालकाचा फोन आला. हॅलो मालक. अरे आगलाच्या पंपावर डिझेल आलं म्हणा, जाय लवकर. काय आग लावायच्या पंपावर डिझेल आलं? बरं 5 मिनिटात आलं तुमच्या स्कॅन घेऊन. हा मालक तुमच्या त्या आग लावायच्या पंपावर जातो. अरे आगलाच्या पंपात संपलं म्हणा डिझेल. वाकोड्याच्या जाय लवकर. कोणाच्या का? बरं काय व्हायचं होतं? हॅलो अहो चांगलं ना, मला काय जीव घेता का? या पंपावर त्या पंपावर घालायला तुम्ही. भागाचं किती कामाचा मोठा नुसता खेळाला. ए बाबा थांब थांब थांब, कुठून आणलं डिझेल? अहो सोयरो काय करा, वाकोड्याच्या पंपावर भेटले नाही, त्या आराटीच्या पंपावर आणलं डिझेल. वाकोड्याच्या पंपावर भेटलं नाही, आरडीच्या पंपावर भेटलं. बरोबर थांब बाबा, ड्रायव्हरला लावा दे फोन. काय मालक कमाला. हा हॅलो अरे गेला की नाही? अहो चांगलं वाटत ना. हो अरे ते वाकोडीच्या पंपावर संपलं, आरटीच्या पंपावर जाय, नेमका टँकर आलं म्हणा. काय आराटी का? हा लवकर जा, आता घेऊन ये नाही तर पाय. अहो काय बेजार करायले हो, कोणत्याच पंपावर नाही, ते ट्रॅक्टर पकडून द्या. अरे जाय रे मुकाट्यानं. बरं हे कोणाचा? हा हे कोणाचा? हा विजयाचा नाही, मोहा होय. मोहा नाही, मग मी चाललो बॅट घेऊन. मग बॅट बॉलिंग टाका. टाका बॉलिंग. क्रिकेट खेळायला लहान लेकरा सगळं चप्पल नाही पाया. आउट नाही, त्यानं भोईटार बॉल टाकला, डबल बॉलिंग टाका मला. मी आणि इथं उन्हानं क्रिकेट खेळा. होय रे, तुला अभ्यासातलं काहीच नाही, इथं क्रिकेट खेळायला. अभ्यास कर म्हणलं तर उन्हात येऊन क्रिकेट खेळायला. पायात चप्पल तरी आहे का रे तुझ्या? थांब तुला हॉस्टेलला टाकतो. अवेला खरंच टाकून द्यावर लई चितरपणा करायले. नांदेडला संकेत हॉस्टेलला. हे हॉस्टेल कुठं आहे? ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक. बरोबर याला तिथेच टाकतो. मग आता याला घेतील का? अवे आला एरीच घेतात तिथं. 1ली ते 12वी पर्यंत उत्तम खाण्यापिण्याची सगळी सुविधा आहे तिथं. तुम्हाला कसं काय माहिती इतकं? अहो म्या मुलीला तिथं बाजूला संजीवनी हॉस्टेलमध्ये टाकले की. आणि मुलीसाठी पण सुविधा आहे तिथं बाजूला? हा ते एकच आहे, इतकंच की मुली सेपरेट आणि मुलं सेपरेट. असं का? बरं उद्या जाऊन नांदेडला याला टाकतो, ऍडमिशन करतो. करून टाका. बाबा हॉस्टेलला पोटरी भेटते का? पोटरी पाहिजे का? ढेकळाचं दारू पाहिजे, हॉस्टेलला पोटरी असते का? विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असणारी इमारत, शुद्ध व शाकाहारी भोजनाची उत्तम सोय, पिण्यासाठी मिनरल वॉटर, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन, नांदेड शहरातील नामवंत पोळ कोचिंग क्लासेसमध्ये ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना लाईटची 24 तास सुविधा उपलब्ध जनरेटर मार्फत. संपूर्ण कॅम्पस सीसीटीव्हीच्या नजरेमध्ये आणि डिजिटल क्लासरूम. आमचा पत्ता ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक रोड, नांदेड. डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, डॉक्टर साहब जल्दी चल, अचानक से मोर बेटा बेहोश हो गए. चल जल्दी चल. तेरा रंग बल्ले बल्ले, तेरी चाल बल्ले बल्ले, तेरा रूप बल्ले. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. सिस्टम पार देंगे. कमजोरी की वजह से बेहोश हो गए हैं, बोतल चढ़ा लगी, ठीक हो जी. अरे टेंशन मत ले, सब ठीक हो जी. लेकिन एक सेकंड, मैं तारी को भाई.
रुको जरा सबर करो. बाबा बोमलाय काय झालं एवढं? बाबा बाई तुम्ही आता मस्त दादा कोंडकेचे गाणी ऐकत बसले आणि मला उसाला पाणी द्यायला लावलं. 10 मिनिटां परवड एका जागी आहे पा अशी अटकाळा घालून बसले तिथं. थांबीने सर्व तुम्हाला तिथं उसाला पाणी द्यावं वाटलं होतं की काय लावगणी फ्राय वाटलं होतं? बाबा मला काय माहित होते तर 10 मिनिटां परवड एका जागी आहे ते मरता मरता वाचलो काना फुका माय काय झालं? बाबा बाळू तुला सांगून काय फायदा रे या बोला फावून म्हणलं आता लावून येते सरपटाची लावून फायली लावणार म्हणजे काना फुका माय. काय बापू सरपाला बियाणे तुम्ही आपण शेतकरीवर रोजच दिसणार होता आपल्याला ते. अरे तुला काय लागलं इथं बोलायला? अशी एटकाळा घालून बसलेली हातून हातात आली माई. बापा बाळू तुला सत्य मंडळाने सांगायचं म्हणजे निव्वळ थाकाट्या माणूस आहे. मागं कंटाळी इतकाले सरपण एवढाले होत म्हणजे एक हात लाकडून दहा दिपल्या खालचे कोणती होत्या खबर मला. चला भा दाखवतो तुम्हाला. तुझं काही अरे बापरे. तुमचं पोरग लय बिघडलं. तुम्ही एवढ्या शेळ्या त्याला शेड करून दिलं, म्हशी करून दिल्या. शाळा शिकून काही फायदा नाही, नुसतं पैशानं बर्बादी करायला तुम्हाला. काय झालं बाबा? काय नाही, या तुम्हाला दाखवतो इकडे या. पाय कसं करायला पोरग तुमचं ते बघा, कसं नाचायला पोरग. अरे असा नाचायला तो लग्न कसं पोरगी तरी कोण देईल का? जरा विचार कर. वर चांगली करून नाचू नको. शाळा शिकला ना, शाळाच घातला, शाळा शिकला नाही. मसाला करून दिला, मसाला करून दिला. याच्याचं काय बरबाद करतो काय मला? शेळा करून दिला, शेड करून दिला, आणखी करायचं तर काय मलाही कळून झालं. नुसतावर चढी करून नाचायला, वर चढी करून नाचायला. हे सत्य कर. ह्याजीवाला घेतो, ह्याजीवाला जग बरबाद करायलाच मला. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. अहो बाबा याच्यातून पैसे भेटायले ना. झाडाचं पानं हालायली नेमकी. लाईन बंद करा. लाईन बंद कर रे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पाण्याचा थेंब पडला. लाईन बंद कर रे. कडक ऊन आहे किंवा साहेब, पाण्याचा थेंब तरी कुठं आहे? लोक मारतील की आपल्याला गावातली. आज तुला काय गरज? हे काय थेंब पडला मी हातावर? तुला काय गरज? मी सांगितलं तितकं काम कर. लाईनमॅन मी हो की तू बस. सरपंचाचा कार्यक्रम आहे. बरं साहेबाला विचारतो. हो साहेब, सरपंचाचा कार्यक्रम आहे, लाईन टाका म्हणाली. मोबाईल स्विच ऑफ करून ठेव. मोबाईल स्विच ऑफ करून ठेव तू. चल. हा बोल की बायको. हा काय बात होते? काय ते गावातले लोक लाईन टाका त्याच्यात दिवस चालू. हा मा अजून काही फोन आला. हा हॅलो. हा तुम्हाला दिसलं का तुमच्या तकपटीत आहो मी? लाईन टाकल्या बरोबर ते दिव उडाला तिकडला पाय. हो तुमच्या शेतात राहू. येते 5 मिनिटात लाईन ठेवा. हा बोल की तिला. काय नाही ते फोन आलता गावात. हो साहेब, गावातली लोक काट्या घेऊन आली. साहेब तिकडे वाट नाही, इकडे आहे. मी तुला फोन करतो त्यामध्ये गावातली लोक मारा आली. शुरुआत 0 से हुई. ना कोई चांदी का चम्मच, ना सिर पर किसी का हाथ. दुनिया को हमारे सपने सिर्फ सपने में लगे और हम हर सपने को मंजिल में बदलते गए. क्योंकि विरासत थमाई नहीं जाती, बनाई जाती है. नाही म्हणतो काल काय अहो तुम्हाला माहित नाही का? धोंड्याचा महिना लागला की. धोंड्याचा महिना लागला. तुम्ही असे खुशवायला जसं का पहिल्या बरसातीमध्ये भेटपुड्या
खुश होते ताईला बाईला काय झालं खलखल नाचायला हिला काय झालं बाबा इवाई म्हणाय गेले की तोंड दिसते बाम बेनकोळ्या खुश होतात आणि काय की खुश होते मग तुम्ही कस काय नाचू लागले वाटत पाहू लागलो कवा काय म्हणतात की मला कसे काय माहिती पुढे माहिती आहे तुम्ही नाचायले म्हणून मी नाचाल बाळू नाचायचा हे बाबा बाबा इवाई हो नाचण्याचं कारण म्हणजे वेगळं होतं पा मला माझ्या सासरवाडीतला पहिला धोंड आठवला होता म्हणून नाचू लागलो पा म्हातारीने जाऊन काय साजरा केला नाही हो हे बाई नवसाने गौरव आहे काय झालं आपल्या आपल्या घरी करू दान खाऊ आपल्या जाऊया धोंड्याचा महिना मला झोपच येईना आला उन्हाळ्याची गरमी होती म्हणून कूलर आणलो 2000च हो बी नाही चू बी नाही मला तर मग काही चांगलं झालेलं देवच नाही हा ऑटोवाले थांबवा हा येतोय घर अरे बापरे ना ऑटो पूर्ण रिकामा होता तुम्ही कुलर वरी का मांडल्या बापू मधात कूलर ठेवला असल्या लोकायला दिसत होता का कूलर आणलेलं काय मासारी बनवणार तुमची अय पोरो हे काय इकडे या ना हा त्याला कशाला तुम्ही बोलवाल्या त्याला का कुलर उतरायला होता काय नाही त्याला कूलर उतरायला बोलली ना चलो मग ते नानानं कूलर आणलं हे अख्ख्या गलीनं सांगायला बोलवालो काय नाना दमन हागून घेशाल नाही हो घरात ठेवतो तुम्हाला म्हणलंय का म्या बटे चाबरी सारा नाना तुम्ही काय नाना आ काय नाही बापू हे 2000चं कूलर आणलो म्या चल चहा पाहिजे तू तुला बाबा नाना काय माणूस किती माणसं आहो तुम्ही 2000चं कूलर आणले डायरेक्ट चहा आणि काय एसी बीसी बसल्यावर काय दारूच पाडले असत्या काय की ते काय असू जा आता हे 2000मध्ये नुसती हवाच आहे बघ कूलरची अहो त्या कूलरची हवा असो नसो पण तुमची हवा पूर्ण महाराष्ट्रभर आहे बरं हे लईच मोठेपणा करा बाबा हे उचल चला घे मदत चला नाना हे घ्या पेडा बाबा कशाचे वाटालास मा पेढे अहो मला लेकरू झाले आई आज तू तर 10ला होतास वाटाले की रे अहो मग 10वी पास झाली त्याचाच पेढा आहे की आई बरं किती टक्के पडल्यात माय 35% हा बागी तोंडाच्या 35% भेटून तू पेढे वाटालास का गावानं अरे 99% येतला असला तर पेपरात बातम्या येत होत्या सगळीकडे तुझं नाव होत नाही आता बी मग नाव होते की कसं कळतंय गड्या तुम्ही अख्ख्या जिल्ह्याला सांगत आहे की आमचं आबागी तोंडाचं 35% पडून अख्ख्या जिल्ह्यानं पेढे वाटले म्हणून तुला वाटतंय का म्या कुठं आहे का करतो म्हणून मला वाट ना मला कन्फर्म आहे टांग्या जीव झाला त्याच्यामुळे मला त्याच्या पाया पडायला लागलं मला आता काही सुधारणा झालं काऊन बापू काऊन पैसा बाबा बाळू ते ट्रॅक्टर कोणत्या भाई ते न्यू आलं ना याचं दुकान कुठं आहे उमरकला असं का उद्याच घेऊन येतो पाय चाल हिवाळ्याला फोन लावतो आता जाऊ
राम राम बापू, राम राम. बसा. सर्व शेतकऱ्याच्या पसंतीचा ट्रॅक्टर म्हणजे न्यू हॉलँड. आपल्या बाळूच्या गावामध्ये कमी जास्त 14 ट्रॅक्टर होतं, त्याच्यामुळे निर्णय घेतला न्यू हॉलँडच घ्यायचा. म्हणून जरा माहिती सांगा बरं ट्रॅक्टरची आम्हाला. योग्य निर्णय घेतला बापू, तुम्ही न्यूहॉलंड ट्रॅक्टर निवडलं. जसे की ट्रॅक्टर बद्दल सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. सिक्रोसेटल गिअरबॉक्स, त्याचसोबत येथे तुम्हाला हायड्रोलिक गिअरबॉक्स इंजिनची वॉरंटी 6 इयर 6 वर्ष. त्यासोबत LED लाईट्स, 2200 टन हायड्रोलिक कॅपॅसिटी व 2930 सीसीचे दमदार इंजन, डिप्लॉक सिस्टीम, रोटरी पंप सोबत टर्बोचार्ज इंजन, सेन्सोमॅटिक हायड्रोलिक कॅपॅसिटी व 24 सेन्सिंग पॉइंट. बऱ्या सुविधा आहेत. हो, आपल्याला तुम्हाला सांगतो न्यू हॉलँड ट्रॅक्टर घ्यायचा. चला आता आमचं बुक करा. चला. तर येणाऱ्या ग्राहकांसाठी आमचा पत्ता आहे आनंद ट्रॅक्टर, धानकी रोड, उमरखेड. सोयाबीनचा भाव आत्ता 7,500 8,000 केला. एवढे दिवस काय डोळ्यात माती गेली हो रे कृषी मंत्री हा. आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनो, हे तुम्हाला जुंपावं लागतं इथं आणून बैलावाच्या जागी. सोयाबीनचा भाव कधी वाढायला पाहिजे होता, गरज आत्ता आहे. कुणाकडे सोयाबीन आता 7,500 7,500. काल तुमच्या तर ह्या कुळवा मारते असं तुम्हाला नांगरा ना.